पण पेपर फुटणं ही केवळ एखाद्या परीक्षेमधली त्रुटी नसते, तर ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवरती घाला घालणारी घटना असते। वर्षानुवर्ष अभ्यास करून, वर्षानुवर्ष मेहनत घेऊन, पालकांनी कष्टानं उभ्या केलेल्या अपेक्षा आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या परिश्रमांवरती एका पेपर फुटीमुळे पाणी फेरलं जातं। ही केवळ शैक्षणिक चूक नसून ती व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवरती उभा राहिलेला एक मोठा प्रश्न आहे। याच पार्श्वभूमीवर नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ विद्यार्थी मोठ्या संख्येनं दिल्लीच्या रस्त्यांवरती उतरले। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांनी संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र दिल्ली पोलिसांनी त्यांना रस्त्यात चढवलं। त्यानंतर विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला। लोकशाहीच्या व्यवस्थेत अन्यायाविरोधात आवाज उठवणं हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे। विद्यार्थ्यांनी सुद्धा त्याच अधिकाराचा वापर करत आपल्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या व्यवस्थेविरोधात आवाज उठवत प्रश्न उपस्थित केले। पण लोकशाही पद्धतीनं सुरू असलेलं हे आंदोलन अचानक हिंसक झालं। घोषणाबाजी, मोर्चे, निषेधाचा उद्रेक झाला आणि या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं। तर अनेकांकडनं पेपर फुटी विरोधात विद्यार्थ्यांचा जो संताप होता तो एक प्रकारे रास्त होता असं मानलं गेलं। आपल्या भवितव्यासोबत खेळ झाल्याची भावना जर मनात असेल तर सरकारविरोधात घोषणाबाजी होणं, निषेध नोंदवणं आणि रस्त्यावरती उतरून आवाज उठवणं ही लोकशाहीनं दिलेली माध्यमं आहेत। पण जेव्हा याच आंदोलनाचा मार्ग हिंसेकडे वळतो तेव्हा प्रश्न हा केवळ पेपर फुटीचा राहत नाही, तर तो कायदा, सुव्यवस्था आणि लोकशाहीच्या मर्यादांचा सुद्धा बनतो। राजधानी दिल्लीत आंदोलनाच्या दरम्यान जे चित्र निर्माण झालं किंवा समोर आलं त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या। ते आंदोलक होते की ते समाजकंटक होते हा प्रश्न अनेकांना पडला, तो चर्चेतही आला। कारण काही ठिकाणी दगडफेक झाली, पोलिसांच्या वाहनांना लक्ष्य करण्यात आलं। परिस्थिती इतकी चिघळली की पोलीस आणि रॅपिड ॲक्शन फोर्सच्या काही जवानांना सुद्धा गंभीर दुखापती झाल्या। इतकंच नाही तर घटनास्थळी वृत्तांकनासाठी आलेल्या, तिथे उपस्थित असलेल्या काही पत्रकारांना धक्काबुक्की झाली, त्यांच्यासोबत शिवीगाळ झाली आणि त्यांनाही गैरवर्तनाचा सामना करावा लागला। एबीपी माझाचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांना धक्काबुक्की होतानाची दृश्य आणि एबीपी न्यूजच्या प्रतिनिधींना सुद्धा अशाच हुल्लडबाजीला सामोरं जावं लागलं। तर पेपर फुटी विरोधातील आंदोलनामध्ये न्यायाची मागणी, पारदर्शक चौकशी आणि जबाबदाऱ्यांवरती कारवाईची अपेक्षा या भावना केंद्रस्थानी होत्या। मात्र आंदोलनाच्या दरम्यान निर्माण झालेल्या हिंसक परिस्थितीमुळे संपूर्ण चित्र बदलून टाकलं। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून दिल्ली पोलिसांनी कठोर पावलं उचलली, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, लाठीचार्ज केला आणि अनेक आंदोलकांना ताब्यातही घेतलं। काही ठिकाणी विद्यार्थ्यांना उचलून पोलिसांच्या वाहनामध्ये कोंबलं गेलं आणि हे सगळं काही झालं या आंदोलनात चिरलेल्या समाजकंटकांमुळे। या आंदोलनातील काही विद्यार्थ्यांनी सुद्धा हिंसाचारापासून स्वतःला दूर ठेवत ही तोडफोड आणि दगडफेक विद्यार्थ्यांनी नाही तर आंदोलनामध्ये घुसलेल्या काही समाजकंटकांनी केल्याचा दावा केलाय। तर या आंदोलनाच्या दृश्यांनंतर असे अनेक प्रश्न उपस्थित झाले की या आंदोलनामध्ये खरोखरच फक्त विद्यार्थी सहभागी झाले आहेत का? कारण विद्यार्थी त्यांच्या मागण्यांसाठी पहिल्या दिवसापासून अजिबात हिंसक नव्हते। विद्यार्थी शांतताप्रिय मार्गाने आंदोलन करत होते, परंतु समाजकंटकांचा या आंदोलनामधला सहभागच या आंदोलनाला हिंसक टप्प्यावरती आणून ठेवणारा ठरला, अशी प्रतिक्रिया आता व्यक्त होऊ लागली आहे। पोलिसांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, लाठीमार केला आणि आंदोलक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं। जैसे ही मैं शुलभ शौचालय की छत पे चढ़ता हूँ, वहाँ पे देखता हूँ कि दो लड़कियां टाइलें घिसने का काम कर रही हैं और दो लड़के उनको मारने का काम कर रहे हैं। लगभग 50, 100, 200 गिनती नहीं है उन लोगों की, वो कितने लोग थे, वो स्टूडेंट्स भी नहीं लग रहे थे मेरे को। उन्होंने अपने बैगों में पत्थर भर रखे थे और पत्थरों से मार रहे थे। कई लोगों ने मेरे को घसीटा, लड़कियों के मुंह से नाखून मारे गए, उनके मुंह से ये बातें निकली, इन्हें जान से मार दो, ये पुलिस के नाने लायक नहीं है। उनका मोटिव ये था कि जो भी पुलिस पर्सन उनके हाथ में आएगा उनको जान से मारेंगे। और किसी भी एंगल से वो मेरे को स्टूडेंट्स नहीं लग रहे थे सर। मुंह में गुटके थे, गंदी अभद्र भाषा जो कि एक पढ़ा लिखा इंसान कभी भी इस्तेमाल नहीं करेगा। तर या आंदोलनातले जे विद्यार्थी आहेत त्यांनी असे दावे केलेत, त्यांच्या अशा दाव्यांमुळे किंवा समोर आलेल्या दाव्यांमुळे आणखी गंभीर प्रश्न निश्चितच उपस्थित झालाय।
मोठ्या लोकशाही आंदोलनामध्ये बाहेरचे घटक घुसून मूळ आंदोलनाची दिशा बदलतात का? आणि जर तसं होत असेल तर अशा घटकांना वेळीच ओळखून रोखण्याची जबाबदारी नेमकी कुणाची आहे? अशातच दिल्ली पोलिसांनी आंदोलक विद्यार्थिनींना अमानुष पद्धतीनं मारहाण केल्याचा आरोप कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित इप्केंनी केला. तर सध्या रुग्णालयामध्ये असलेले सोनम वांगचुक हे आपल्या उपोषणाबद्दल ठाम आहेत. 23वा दिवस आहे आणि आजच्या 23व्या दिवशी सुद्धा त्यांनी रुग्णालयामधलं आपलं उपोषण आंदोलन सुरू ठेवलंय. नरेंद्र मोदी के ऑर्डर पर बहुत ही शर्मनाक है. ये डेमोक्रेसी में नहीं हो सकता. ये डेमोक्रेसी का लक्षण नहीं, ये तानाशाही है. बैरिकेड्स पर बैरिकेड पूरा ब्लॉक कर रखा था, लोगों को अंदर नहीं आने दिया जा रहा था. ऐसे में पूरे जंतर मंतर के आसपास पत्थरों भरे ट्रक कहां से आए, दिल्ली पुलिस इसका जवाब दे. कल सिविल ड्रेस में भी कुछ लोग जो पुलिस नहीं थे उनके हाथ में भी बैटन दे दी थी, डंडे दे दिए थे. गुंडे भरे थे दिल्ली पुलिस के वर्दी में कल. तर पेपर फुटीवरनं केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मूळ मागणी लावून धरत दिल्लीत उभं राहिलेलं विद्यार्थी आंदोलन किंवा जन आंदोलन आता केवळ परीक्षा व्यवस्थेपुरतं मर्यादित किंवा लिमिटेड राहिलेलं दिसत नाहीये. या आंदोलनामध्ये समाजकंटक घुसल्याचे आरोप केले गेले. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची राजकीय धग वाढली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्न हा निश्चितपणे गंभीर आहे. मात्र आंदोलनाच्या व्यासपीठावरती राजकीय नेत्यांची वाढती उपस्थिती पाहता त्याच्या उद्दिष्टांवरती सुद्धा प्रश्न निर्माण होतोय. संसदेमधले विरोधक रस्त्यावरती उतरल्यामुळे विद्यार्थ्यांचा आवाज अधिक बुलंद झाला की या आंदोलनाला राजकीय रंग चढला याचीच आता चर्चा सुरू झाली आहे.